नमस्कार, प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका अगदी जोरात आहेत। त्याच पद्धतीनं माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा तेवढीच चुरस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। लोकसभेमध्ये रामदादा यांनी सुद्धा मोठे त्या ठिकाणी योगदान आपलं दाखवलं होतं। आज तुम्ही विधानसभेच्या रिंगणात माळशिरसच्या पुनोबाई विद्यमान आमदार तुम्ही मागील 5 वर्ष बघितली होती। एक मोठा हात त्या ठिकाणी मोहिते पाटलांचा होता। कुठेतरी आता त्या मोहिते पाटलांनी दुसऱ्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय। आता सध्या परिस्थिती आज दिवाळीच्या भाऊबीजेचा तुम्ही मोठा कार्यक्रम घेतलाय, महिलांचा मोठा पाठिंबा आहे, लाडक्या बहिणीचं तेवढं स्वागत तुम्ही थाटात करताय। जे असणाऱ्या लाडक्या बहिणीची सुविधा आहेत अगदी व्यवस्थितपणे त्यांच्यापर्यंत मांडताय, काय पहिली प्रतिक्रिया? निश्चित माळशिरस तालुक्याच्या असणाऱ्या सर्व माता भगिनींना बहिणींना मी या ठिकाणी भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ही विधानसभेची निवडणूक त्यावेळेस होती ज्यावेळेस माळशिरस तालुक्यातल्या 1 लाखापेक्षा जास्त महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे आमच्या सरकारने दिलेले आहेत आणि हे माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या बहिणींना माहिती आहे। ज्यांचं कमळ चिन्ह आहे त्या सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजना आम्हाला सुरू केलेली आहे आणि 7,500 रुपये टाकलेत आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की आमचं सरकार आलं की आम्ही 1,500चे त्या ठिकाणी 2,500 रुपये करू। त्यामुळे मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यातल्या सर्व लाडक्या बहिणी मला आशीर्वाद देतील आणि पुन्हा एकदा कमळाचा आमदार ज्या कमळाच्या सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली त्या सरकारला पुन्हा एकदा निवडून देतील। त्या ठिकाणी तुम्ही बघताय जे काय आता तुमच्या विरोधात उभे असणारे उत्तमरावजी जानकर साहेब आहेत त्यांना कुठेतरी मोहिते पाटलांनी सपोर्ट दिलाय, परंतु तुमचा अजून विश्वास रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर आहेत, ते माझ्यासोबत आहेत असा सुद्धा एका भाषणामध्ये तुम्ही उल्लेख केला। सध्याची परिस्थिती काय? मी एकच सांगतो, मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असताना भारतीय जनता पार्टीने मला जो आदेश दिला, संधी दिली, त्याचं सोनं करण्याचा मी प्रामाणिकपणे झोकून देऊन प्रयत्न करतो। 2019 ते 2024 या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम केलं आणि निश्चित ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत, त्यामुळे ते आमच्या सोबत असतील हा आम्हाला विश्वास आहे। या वर्षीची निवडणूक आणि मागील वर्षीची निवडणूक यात काय फरक वाटतो? मागच्या 5 वर्षापूर्वी राम सातपुते नाव माहीत होतं लोकांना, राम सातपुतेचं काम माहीत नव्हतं। आता राम सातपुते कामाचा माणूस आहे हे जनतेला माळशिरस तालुक्यातल्या माहिती आहे। त्यामुळे या ठिकाणी कामाच्या माणसाच्या मागे माळशिरस तालुक्याची जनता उभा राहील हा मला विश्वास आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघताय तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप अतिशय विश्वासू म्हणून बघितलं जात आहे। त्या ठिकाणी तुमचं जे काही माळशिरस विधानसभेमध्ये जे योगदान दाखवत आहे त्याला कुठेतरी अडथळा येताना स्थानिक जे काही इलेक्शन आहे किंवा राजकीय असतील त्याबद्दल काय सांग? मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता जेव्हा निवडणूक लढवतो तो झोकून देऊन लढवतो। त्यामुळे मला विश्वास आहे आम्ही निवडणूक ही कामाच्या जोरावर लढतो। माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त रुपयाचे रस्ते झाले, म्हणजे तालुक्याच्या कुठल्या भागात जा रस्त्याचे कामं झाले, या ठिकाणी अनेक कामं झाले आणि निश्चित मला विश्वास आहे की कामाच्या जोरावरती आम्हाला जनता आशीर्वाद देईल। अनेकांची चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला, आरोग्यदूत म्हणून जनतेची सेवा केली आणि मला विश्वास आहे या सगळ्या कामाच्या जोरावर एक कामाचा माणूस म्हणून जनता मला आशीर्वाद देईल। त्या ठिकाणी तुम्ही एक विजन सांगितलं, MIDCचा प्रश्न सांगितला, या अगोदर सुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याविषयी काय कधी मागणी केली होती का? कारण तुम्ही पाहत असताय विधिमंडळात यांचा अर्ज वगैरे गेला होता का? नाही, निश्चित या ठिकाणी रणजितदादांनी मागणी केलेली आहे, मीही मागणी केलेली आहे विधानसभेमध्ये की MIDC मंजूर करा आणि एक छोटीशी MIDC इथं सदाशिवनगरला या ठिकाणी त्याचा GRही निघालेला आहे, परंतु एक चांगली पंचतारांकित MIDC माळशिरस तालुक्यामध्ये असली पाहिजे। माळशिरस तालुक्यातल्या तरुणांना या ठिकाणीच काम भेटलं पाहिजे, एक चांगली MIDC व्हावी, चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्या यावेत, याच्यासाठी मी प्रयत्न करेल। मी मागच्या 5 वर्षामध्ये जे मला करता आलं ते मी करण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस माळशिरस तालुक्यामध्ये दुष्काळ होता आणि दुष्काळ निधीसाठी जवळजवळ 200 कोटी रुपये मी सरकारकडून मंजूर करून आणले। शेतकऱ्याच्या थेट खात्यावरती गारपीट असो, दुष्काळ निधी असो, हा थेट खात्यावरती भेटला। मी त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, त्याचा पाठपुरावा केला आणि माळशिरस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना माहिती आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की काम करत असताना या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यातली जनता या ठिकाणी कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबेल आणि माझा मोठा विजय करेल हा मला विश्वास आहे। त्या ठिकाणी तुम्ही आता सांगितलं की पहिल्यांदा ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस फक्त राम सातपुते नाव माहीत होतं, आज 5 वर्षात लोकांना इथली माझी कामाची पद्धत माहीत झाली। एक विजन म्हणून तुमचं 2024 विधानसभा कशी असणार आहे? निश्चित 2024ची विधानसभा एक आगळी वेगळी विधानसभा आहे। महाराष्ट्रामध्ये 170पेक्षा जास्त आमदार निवडून येऊन पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येत आहे आणि मला विश्वास आहे की पुन्हा सरकार आल्यानंतर ज्याचं सरकार दिल्लीत आहे,
ज्याचं सरकार राज्यात आहे त्याचा आमदार जर असेल तर त्या ठिकाणी विकास होत असतो. त्या ठिकाणी विरोधी पक्षातला आमदार निवडून देऊन त्या ठिकाणी 5 वर्ष खडकाला धडका घेऊन काही एक विकास होणार नाही. इथला आमदार हा ज्याची सत्ता दिल्लीत आणि राज्यात आहे त्याचा निवडून दिला तर विकास होतो. त्यामुळे माझी माळशिरसकरांना विनंती आहे, एक कामाचा माणूस म्हणून मी तुम्हाला मतदान मागतो आहे. माझी ना जात मोठी आहे, ना माझी भावकी आहे, ना भाऊबंदकी आहे. मला या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या. पुढचे 5 वर्ष या ठिकाणी मी दिवसरात्र काम करेल आणि माळशिरस तालुक्याचा विकास करेल. पुढील तुम्ही कोणती धोरणं किंवा असतील, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा, रस्त्याचा, या संदर्भात तुमची काय विजन आहेत? नाही, निश्चित माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी येत्या काळामध्ये आपल्याला नीरा देवधरचं हक्काचं पाणी हे तालुक्यातल्या 22 गावाला भेटलं पाहिजे. याच्यासाठी मी दिवसरात्र मेहनत करेल. माळशिरस तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे चांगली, त्याच्यासाठी प्रयत्न करेल. माळशिरस तालुक्यामध्ये एक क्रीडा धोरण म्हणून वेगवेगळ्या खेळांचा विकास व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती केंद्र असो, या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये वेगवेगळी कामं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. आणि मला विश्वास आहे की माझं काम माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे आणि कामाला इथली जनता मतदान करेल हा मला विश्वास आहे. त्या ठिकाणी सक्षम आमदार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. महिलांसाठी सुरक्षा, जशी तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, महाराष्ट्रात त्याचा कालवा झाला, महिलांसाठी सुरक्षा, त्याबद्दल तुम्ही तुमच्या जे सरकार आहे माहितीचं त्यांच्याकडे काय मागणी करा? नाही, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा कालवा नाही तर बोलबाला आहे. कारण आज माता भगिनीच्या खात्यावरती थेट पैसे जात आहेत आणि याचा आनंद या ठिकाणी माळशिरस तालुका नाही तर पूर्ण महाराष्ट्रात होतो आहे. त्यामुळं मला विश्वास आहे एक चांगलं सरकार, एक त्या ठिकाणी आश्वासक असणारं सरकार, एक विकासाभिमुख सरकार. आपण ज्या रस्त्याने आला या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा हा पालखी मार्ग आमच्या सरकारने केला. अनेक कामं या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केले. शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचं काम केलं. शेतकऱ्याची लाईट कट करणारं महाविकास आघाडीचं सरकार आणि शेतकऱ्याला मोफत लाईट देणारं हे आमचं सरकार. त्याच्यामुळे कामाच्या जोरावरती या ठिकाणी आमचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतं आहे आणि महाराष्ट्रात सरकार येत असताना माळशिरसचा आमदारसुद्धा महायुतीचा होईल हा मला विश्वास आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं ज्यांच्याकडे एक जे हुशार आमदारापैकी एक आमदार म्हणून राम सातपुते यांची त्या ठिकाणी ओळख आहे. आपल्यासोबत ते होते, अगदी दिलखुलासतेने आपल्यासोबत मुलाखत दिली. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभार आहे. धन्यवाद.